हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक, कोल्हापूर, सोलापुरात हिंदू संघटनांचं आंदोलन। पुण्यात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध। राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक। विधान भवनाच्या पायऱ्यांवर गाजर दाखवत सरकारवर निशाणा। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप। अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। बेरोजगार तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। तर मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम समाजालाही सवलती मिळण्याचा अंदाज। अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। राज्यावरील कर्जाचा बोजा वर्षभरात 13% वाढवा। आता 7,11,278 कोटी रुपयांवर। दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 6व्या स्थानावर। विक्रोळी, गोरेगाव मधील म्हाडाच्या नवीन घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती। म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं बांधलेल्या इमारतीच्या कामावर प्रश्नचिन्ह। तोडगा काढण्याची रहिवाशांची मागणी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान। तर संत गजानन महाराजांची पालखी परभणीतून गंगाखेडकडे मार्गस्थ। जून महिन्यातील वीज दरात 30% वाढ। मे महिन्यात महावितरणनं महागडी वीज खरेदी केल्यानं सामान्यांना भुर्दंड। महावितरणची ग्राहकांकडून वीज बिलात वसुली। मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यात रात्रभर पावसाची संततधार। कोकणात मुसळधार पावसाचे अंदाज। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला येलो अलर्ट। दिल्ली विमानतळावरील छत दुर्घटना प्रकरणातील मृताच्या नातेवाईकांना 20 लाख तर 8 जखमींना प्रत्येकी 3 लाख रुपयांची भरपाई जाहीर। टर्मिनलवरून जाणारी 28 विमानांची उड्डाणं रद्द। पहिल्याच पावसानं राजधानी दिल्लीत हाहाकार। तुफान पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। जनजीवन विस्कळीत, ठिकठिकाणी पाणी साचलं। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाचा दिलासा। जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर। राज्यात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं। अवघ्या 5 महिन्यात 16 वाघांचा मृत्यू। सरकारची छापील उत्तरात कबुली। 2018 पासून 2024 पर्यंत विजेचा करंट लागल्यानं 22 वाघांचा मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।